कुई तालुक्यामध्ये 22-23मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बेहाल झाले आणि एक आमच्या महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला। त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 13,600 जमा व्हायला पाहिजे। त्यांनी निर्णय मोठा घेऊन एक कुई तालुक्यात 32 कोटी रुपये एक प्राप्त झाले आणि त्याचा 32 कोटीचा जो नियोजन करण्यात आला आहे, सन्माननीय तहसीलदार असो बराबर योग्य सर्वे न करता एक बोगस शेतकऱ्यांच्या नावांच्या खात्यामध्ये पैसे निवडते केले आहे। त्यामध्ये एक माझ्या अंदाजानुसार 4 ते 5 कोटीचा इथं उपार त्याच्यापेक्षाही जास्त जाऊ शकते। कारण मी माहितीच्या अधिकारात जी विचारणा केला त्यामध्ये 200 पेजचा बुकलेट आहे। त्या 200 पेजचा मी 8 महिने अभ्यास करून 8 महिने अभ्यास करून त्याच्यामध्ये 13 पेज काढले। 13 पेजमधून 13 सातबारे काढले आणि 13 सातबाऱ्यातून 10 लोकांचे नाव बोगस आले। कारण ज्या लोकांच्या नावानं शेती नाही, फक्त 6 जमीन आहे, ज्याच्या नावाने ओरिजिनल जानवे परिवारातला त्याच्या नावाने 1 हेक्टर 98 आर दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या नावाने दाखवून जवळपास 25-26 हजार रुपये 6 आरचे एक घेण्यात आले। म्हणजे हा किती मोठा घोळ आहे। आणि कोणाची मुलगी जर नागपुरात राहत असेल तर त्यांच्या मुलीच्या अकाउंटमध्ये अकाउंट नंबर ओरिजिनल दाखवतात आणि ते पण पैसे त्यांच्या अकाउंटला आले नाही आणि आम्ही त्यांचा लाभार्थी नाही। आम्ही ते मागणी आहे का अशा दोषी अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी आणि त्यांना रिकव्हरी लावून मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे, आमचे अजितदादा आहेत त्यांना विनंती करणार आहे, असा हा प्रकार तालुक्यात पुन्हा घडायला नको। अशा दोषी अधिकाऱ्यांना, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्वरित आपण तात्काळ SIT गठीत करून टोटल तालुक्याची चौकशी व्हायला पाहिजे। 4ही जिल्हा परिषद सर्कलमधल्या शेतकऱ्यांना जे वंचित राहिले त्यांना एक अनुदान मोठ्या प्रमाणात मिळालेला पाहिजे, ही माझी विनंती आहे आणि अशा दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे। नाव नामदेव लुटे आहे। काय नेमके प्रकार घडले? माझी मुलगी पल्लवी लुटे आहे। ती नागपूरला शिकत असते। तिच्या नावाने बँक ऑफ इंडियाच्या तिच्या अकाउंटमध्ये 26,000 रुपये दुसऱ्याच्या नावाने टाकलं, पण ते रक्कम अजून त्या बँकेत जमा झालेली नाही। ते रक्कम गेली कुठे याचा सांगपता लागत नाही आहे। यादीत आहे, कागदपत्रे दाखवली आहे ती आणि त्यांच्याशी आपला काही संबंध नाही।